नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रभाकर्स ट्युटोरियलमध्ये आपलं स्वागत आहे। 28 डिसेंबर रोजी झालेल्या NMMS परीक्षेची पहिली उत्तरसूची NMMSच्या वेबसाईटवर आलेली आहे। उत्तरसूची पाहण्यासाठी तुम्हाला ही वेबसाईट जी वर दिलेली आहे mscepune.in हे टाईप करायचे। त्याच्यानंतर उजव्या साईडला इथे NMMS हा टॅब दिसेल, त्याच्यावर क्लिक करायचे। त्याच्यानंतर NMMS एक्झाम 2025-26 यावर क्लिक करायचे। त्याच्यानंतर वर एक्झाम 2025-26 यावर क्लिक करायचे। यावर क्लिक केल्यानंतर ॲक्च्युली वेबसाईट स्लो झालेली आहे, कारण बरेच जण लिंक ओपन करण्याचा प्रयत्न करत आहेत। यावर क्लिक केल्यानंतर लेफ्ट साईडला तुम्हाला एक इंटरफेस दिसेल, त्याच्यामध्ये उत्तरसूची 2025-26 हे बघा, आहे या इथे अंतरिम उत्तरसूची मराठी माध्यम सॅट आणि अंतरिम उत्तरसूची मराठी माध्यम मॅट हे दोन्ही पण तुम्हाला क्लिक करायचे आहेत। आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक PDF ओपन होईल। PDF अशा पद्धतीची ओपन होईल, ही तुम्ही बघू शकता। तुमची सॅटची आन्सर की आहे, स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता जर तुम्हाला डाउनलोड करायला अडचण येत असेल तर। आणि या सॅट नंतर ही खाली तुमची मॅथची उत्तरसूची आहे, यालाही तुम्ही स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता। पूर्ण 90 प्रश्न यांनी दिलेले आहेत। आता या 90 प्रश्नांमध्ये बरेचसे असे प्रश्न असतात ज्यांची उत्तरे संदिग्ध असतात किंवा काही याचे 2 उत्तरे येतात। तर असं जर तुम्हाला वाटत असेल तर MPSCने म्हणजेच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने एक प्रसिद्धी पत्रक देखील दिलेलं आहे। याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की 9/1/2026 ते 16/1/2026 या ड्युरेशनमध्ये तुम्हाला जर काही आक्षेप असतील की सर समजा दुसऱ्या क्वेश्चनचा आन्सर 2 सोबत 3 पण येतं किंवा दुसऱ्याचं 3 येत नाही 4 येतं, असे जर काही तुमचे आक्षेप असतील तर ते तुम्ही त्यांना टपाल समक्ष अथवा ईमेलद्वारे पाठवू शकता। जर परिषदेला असं वाटलं की तुमचा आक्षेप बरोबर आहे तर त्या पद्धतीने एक त्याच्यानंतर परत एक उत्तरसूची दिली जाते। तर त्याच्यानंतर मला वाटतं 16 जानेवारीपर्यंतच तुम्हाला मुदत आहे, याच्यामध्येच तुम्ही आक्षेप नोंदवू शकता। त्याच्यानंतर कुठलेही आक्षेप ग्राह्य धरले जात नाहीत आणि मला वाटतं एक महिन्यामध्ये परत फायनल आन्सर की येते आणि फायनल आन्सर की आल्यानंतर तुमचा 15 दिवसांमध्ये निकाल रेडी केला जातो। तर बघून घ्या तुम्हाला किती मार्क्स येत आहेत। जर कट ऑफचा व्हिडिओ मी अपलोड केलेलाच आहे, त्याच्यानुसार जर तुम्हाला मार्क्स येत असतील तर कॉंग्रॅच्युलेशन्स, तुम्हाला पुढील 4 वर्ष शिष्यवृत्ती नक्कीच भेटेल। तर बघून घ्या, ही सॅटची आन्सर की आहे आणि ही मॅथची आन्सर की आहे। जर काही अडचणी असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की टाका। तुमचा स्कोर या आन्सर कीनुसार किती येतोय तो देखील टाकायला विसरू नका। थँक्यू, भेटूया फायनल आन्सर की आल्यानंतर।